जय जय नारायण जय 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 आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या परिवाराचा गजर आहे हा जास्तीत जास्त मोठ्या स्वरामध्ये आपण सर्वांनी करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य अगणोद्धारक भक्तवत्सल दीनदया समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर हर हर. सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंबा माता की जय. भगवती स्वरूप श्री साई महाराज की जय. श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मनम. आपले कन्याळ गुरु परमपूज्य नाना महाराज परम गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज प्रथम अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि आज आपल्या समोर ज्या महान विभूतीचे संगीतबद्ध असे गुरुचरित्र सादर होणार आहे ते श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज व आपले परात्पर गुरु भगवान दत्तात्रय या सर्वांना साष्टांग दंडवत करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्व मान्यवर आणि आदरणीय अतिथी महोदय महोदया तसेच मुद्दाम या कार्यक्रम म्हणता येणार नाही मला, पण कार्यक्रम म्हटलं की त्याला थोडीशी वेगळी किनार लागते. तर तो कार्यक्रम न होता या सेवेसाठी मुद्दाम इंदोरहून पुण्यनगरीमध्ये आलेले आदरणीय श्री संजू भैया, सौ छाया वहिनी, इतर कलाकार तसेच आज या सभागृहात जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. आपण पुण्यातले लोक आपण इथे आलेलोच आहोत, परंतु प्रत्यक्ष या सेवेसाठी इंदोरमधनं संजूभाई आणि सर्व कलाकार इथे आलेले आहेत. तसेच या सभागृहात आगमन झालेले आपण सर्व सद्भक्त यांचे मी विनायक पंढरपुरे अतिशय हृदयापासून स्वागत करीत आहे. 20 ऑक्टोबर 2024 रोजी श्री गीत मार्तंड हा नृत्य कार्यक्रम आपण पुण्यात आयोजित केला होता. तो कार्यक्रम सुद्धा साधारणपणे 20 वर्षानंतर आपल्या पुण्यनगरीमध्ये झाला होता. त्यानंतर आजचा हा मंगलमय कार्यक्रम श्री गीत गुरुचरित्र सादर होत आहे. श्री गीत मार्तंड कार्यक्रम झाल्यानंतर किती दिवसांनी हा कार्यक्रम होणार याची खूप उत्कंठा लागली होती आणि आज तो दिवस आणि तो सुवर्ण क्षण आला आहे.
आपण पुणेकरांनी इच्छा प्रदर्शित करायची, मुद्दाम महत्वाचा शब्द आहे बरं का. आपण पुणेकरांनी इच्छा प्रदर्शित करायची आणि संजू भैयाने ती त्वरित ॲक्सेप्ट करायची, पूर्ण करायची. त्याबद्दल बोलण्यासाठी अथवा कृतज्ञता व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. कारण संजू भैयांना फक्त मनाचा अवकाश की संजू भैया आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे, केव्हाही सांगा. शेवटी तुमची सोय, आम्ही केव्हा येऊ, तुम्ही सांगाल तेव्हा आम्ही येऊ, ही त्यांची भावना अतिशय, जे आपण म्हणतो ना की त्या भावनेला आपण तोडच नाही, आपण त्यांचं वर्णनच करू शकत नाही. पुणे परिवारातर्फे 1993 सालापासून आपण पुणे शहरामध्ये 5 मुख्यत्वे करून नाना महाराज तारणेकर भक्त परिवारातर्फे आयोजित करतो. त्यामध्ये गुरुपौर्णिमा असते, नागपंचमीचा महोत्सव असतो, थोरल्या महाराजांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असतो, दत्त जयंती असते आणि नानांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. असे कार्यक्रम आपण 5 गेले 93 सालापासून पुणे शहरामध्ये करीत आहोत. मुख्यत्वे हे 5 प्रोग्राम केल्यानंतर सुद्धा महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी करुणा त्रिपदी आणि सायं प्रार्थनेचा कार्यक्रम रहाळकर राम मंदिरामध्ये बरोबर 6 वाजता सुरू होतो. बरेच भक्त त्यासाठी येत असतात. आणि साधारणपणे महिन्याच्या 3ऱ्या रविवारी कुठल्या तरी भक्ताच्या घरी पंचपदी भजनाचा कार्यक्रम आपण गेले 30-35 वर्ष करत आहोत. आणि या सर्वांचा कळस म्हणजे आजची सेवा. कारण हे महिन्यानं चाललेले, वर्षानुवर्ष चाललेले कार्यक्रम हे आपण अतिशय तन्मयतेने आपण करीत असतो. परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम, गीत मार्तंड काय, रामवशीने पाया काय, किंवा आजचा गुरुचरित्राचा कार्यक्रम काय, हे कार्यक्रम म्हणजे अक्षरशः आपल्या संपूर्ण वर्षाच्या ज्या सेवेचा जो कळस आहे, तो कळस आज आपण अनुभवणार आहोत. खूप आनंद होतोय आणि साहजिकच आहे, कारण नानांचा भक्त परिवार जिथे एकत्र होतो तिथे त्रैलोकीचं सुख समाधान हे असतंच असं मला वाटतं. त्यामुळे नानांच्या चरणी वंदन करतो. आणि जिच्या स्मरणाशिवाय मी नेहमी म्हणते कार्यक्रम अपूर्ण आहेत, ती माझी आई विदुषी शुभदा मराठे. तिने या सगळ्या कार्यक्रमांना एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं होतं की तिथे पोहोचणं शक्य नाही, पण तिच्या आशीर्वादाने आणि गुरूंची सेवा, सद्गुरूंची सेवा हा जगन्नाथाचा रथ असतो, तो 1000 हातांनी कसा ओढला जातो हे माहिती नाही, पण एकाचा हात सुटला तरी ते पुढे ठेवणं जरुरी असतं. त्यामुळे आम्ही दोघी तिच्या आशीर्वादाने, बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा एक छोटासा प्रयत्न करतोय की ते कार्यक्रम चालू राहावे. हा आमचा छोटा प्रयत्न आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना वंदन करून, तिच्या स्मृतीला वंदन करून आम्ही हिम्मत करतोय. बालार्कं प्रमीन्दनीलजटिलं भस्माङ्गरागोचरं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् ब्रह्मण्ये सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून श्री गुरुचरित्र ग्रंथावर आधारित कार्यक्रम श्री गीत गुरुचरित्र सादर करीत आहोत. स्त्रियांना गुरुचरित्र वाचण्याची परवानगी नाही, पण पूज्य नानांच्या बडोदा येथील सुशिष्या श्रीमती इंदुताई जोग यांना गुरुचरित्र वाचण्याची नानांनी परवानगी देऊन काव्य करण्याची प्रेरणा दिली व स्वतः ऐकून
उत्तम झाल्याची पावतीही दिली. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व परमपूज्य नाना महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने गीत गुरुचरित्र आकारास आले व त्याची प्रथम प्रस्तुती श्री क्षेत्र कारंजा येथे श्री स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. सर्व श्रोत्यांना वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करूया. गीत गुरुचरित्र ऐकूया. श्री गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे सद्गुरु प्राप्तीची प्रेरणा देणारा, सद्गुरु सेवेचा आदर्श सांगणारा, सद्गुरु चरणांवरची निष्ठा वाढवणारा, निर्भय व आध्यात्मिक जीवनाची वाट दाखवणारा प्रासादिक ग्रंथ आहे. या अलौकिक ग्रंथाचे लेखक श्री गंगाधर सरस्वती हे आहेत. या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे दर्शन घडविले आहे. दत्त संप्रदायाची व गुरु परंपरेची मुहूर्तमेढ घालणारे हे दिव्य संत होते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जेथे 6 गुण म्हणजे यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य व ऐश्वर्य एकत्रित असतात असे स्थान म्हणजे श्री गुरु. अज्ञान अंधकार दूर करून ज्ञान प्रकाश देणारा व सूर्याप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाचा बोध करून देणारा तो गुरु. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. ह्या ग्रंथाची सुरुवात श्री गणपती, देवी शारदा, सरस्वती, कुलगुरू, साधू संत, सद्गुरू व माता पिता यांना वंदन करून करूया. सद्गुरूंची महती या ग्रंथात वर्णन केली आहे. गुरुगीतेत म्हटले आहे, शिवे क्रुद्धे गुरुस्राता गुरो क्रुद्धे शिवो नाही, तस्मात सर्व प्रयत्नेन श्री गुरुम शरणम व्रज. म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून गुरु शरणांगती पत्करावी. कबीरांनी सुद्धा गुरुला श्रेष्ठ ठरविले आहे. गुरु गोविंद दोहो खडे काके लागो पाय, बलिहारी गुरु आपकी जिन गोविंद दियो बताय. गुरु प्रसन्न झाल्यास साधक निर्भय होतो. त्याला कळी काळाचेही भय राहत नाही. म्हणून गुरुला शरण जावे, त्याचेच भजन करावे, त्याच्याच आज्ञेने वागावे म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. गुरुचरित्र वाचन पारायण ही अत्यंत श्रेष्ठ साधना होय. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका, नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. भाव त्यांचा फलते, भाव त्यांचा फलते, भक्ती भाव गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. देवी शारदा, कुलगुरु परंपराची वेद शारदा. प्रथम सौली गणपती देवी शारदा, कुलगुरु परंपराची वेद शारदा. माता पिता संत मुनी कवि देवता, माता पिता संत मुनी कवि देवता. सरस्वती गंगाधर लेखका, सरस्वती गंगाधर लेखका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका. गुरुचरित्र ऐक असे नामधारका.
जवळी सदा सद्गुरु बसे सद्गुरूंची महती कोणी जाणे नसे सच्शिष्याजवळी सदा सद्गुरु बसे सद्गुरूंची महती कोणी जाणे नसे ओ पत्तरी देव कर्म रक्षितु सके ओ पत्तरी देव कर्म रक्षितु सके गुरु को पे तरी त्रिभुवन गोविनाथ था गुरु को पे तरी त्रिभुवनि गोविनाथ था गुरु चरित्र नाम धारता गुरु चरित्र नाम धारता अल्पवयी कलियुगात लोक साधले कवराची साधकास मार्ग दाखले अल्पवयी कलियुगात लोक साधले कवराची साधकास मार्ग दाखले भक्तजनांना तपाघी देव बोलले भक्तजनांना तपाघी देव बोलले गुरुकृपेत भक्ताची भयल ठामुखा गुरुकृपेत भक्ताची भयल ठामुखा नाम धारता गुरु चरित्र नाम धारता भावतचा फलके भावतचा फलके भक्ति भावता गुरु चरित्र नाम धारता गुरु चरित्र नाम धारता नाम धारता नाम धारता दुसऱ्या अध्यायात श्री गंगाधर सरस्वती यांनी दीपकाच्या गुरुभक्तीचे वर्णन करून भक्ताने गुरूंची सेवा कशी करावी अवधान ठेवून गुरु सेवा केल्यास काय फळप्राप्ती होते याचा आदर्श दाखविला आहे. गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा सर्व वृद्धी या सिद्धांतावर दीपक दृढपणे आरूढ होता. म्हणूनच वेद धर्म गुरूंचे बरोबर तोच काशीस गेला. सेवा करताना अनेक प्रलोभने समोर येतात. सेवकाच्या कसोटीचा हा क्षण, पण दीपकाने त्याकडे पाठ फिरवून न लगे बर आपणासी अशी निर्लोभी वृत्ती ठेवून सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचे नी आम्हा परमार्थ केवी दूर असे सांगा. गुरुपासोनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा अधीन आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी. हा निष्ठावंत भाव ठेवून प्रत्यक्ष काशी विश्वनाथ व भगवान विष्णूंना आम्हा स्वर नको द्यायचेच असेल तर आमच्या सद्गुरूंच्या सेवेतच आमचे शरीर जिजावे व गुरुभक्ती उत्तरोत्तर वाढून सद्गुरूंचे स्वरूप ओळखता यावे असा आशीर्वाद द्या असे सांगितले. गुरु ही 2च अक्षरे असली तरी त्यात अमृताचा समुद्र साठलेला आहे. त्यात बुडल्यावर किती परमावधीचा आनंद होतो हे प्रत्यक्ष अनुभविल्यावरच कळते. माऊली म्हणतात, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही तुझा पाहता त्रैलोक्य. ब्रह्मा विष्णू विश्वनाथ प्रभू प्रसन्न जरी मजवरी. ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु प्रसन्न करी बदवरी कृपेची
गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी ब्रह्मा विश्वनाथ प्रभु ब्रह्मा विष्णु विश्वनाथ प्रभु प्रसन्न करी बदरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी पूर्वकर्म भोगायासाठी पूर्वकर्म भोगायासाठी काची वाच हा गंगे काठी पूर्वकर्म भोगायासाठी काची वाच हा गंगे काठी मी आलो गुरु सेवेसाठी मी आलो कठीणालो दर्शनास भाळ कठीणालो दर्शनास भाळ गेलो संगाती कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी वरदानाचा आग्रह म्हणून वरदानाचा आग्रह म्हणून सुख गुरुते व्यतीत जीवन सुख गुरुते व्यतीत जीवन सर्वाले प्रारब्ध भोग सर्वा गुरुची आज्ञा तुम्हीच सांगा गुरुची आज्ञा तुम्हीच सांगा शिष्य कधी का करी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी तरया दीपकाचा तरया दीपकाचा गुरु सेवेचा शरीर झिजावे गुरु सेवेचा शरीर तरया दीपकाचा गुरु सेवेचा शरीर झिजावे सद्गुरु स्वरूपा मी ओळखावे सद्गुरु स्वरूपा मी ओळखावे अखंड वाढो ही गुरु भक्ती अखंड वाढो ही गुरु भक्ती प्रेम भक्त अंतरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी कृपेची गर्दन से आवचरी नारद मुनींनी
श्री विष्णूंना प्रार्थना केली की मला तुमचे शुद्ध सात्विक स्वरूप दाखवा. तेव्हा श्री विष्णूंनी दत्तात्रेयांचा अवतार कसा धारण केला ती कथा गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायात सांगितली आहे. सती अनुसूया पती सेवेत तत्पर असे. तिच्या ठायी या सेवावृत्तीमुळे उत्पत्ती, स्थिती व लय अशी त्रिविध शक्ती निर्माण झाली होती. तिची सत्व परीक्षा पाहण्यासाठी तिन्ही देव अतिथी होऊन भिक्षा मागण्यास आले. त्या त्रिदेवांच्या भिक्षेची ती गूढ मागणी ऐकून अनुसूयेने विचार केला, माझे मन असे निर्मळ, काय करील मन्मथ खळ, पतीचे असे जरी तपफळ, तारील मज म्हणत असे. अखेरीस सेवावृत्तीचा व पातिव्रत्याचा विजय झाला आणि भगवंताची उत्पत्ती, स्थिती व लय ही त्रिविध शक्ती सुद्धा सौम्य झाली, म्हणजेच बालरूप झाली. जिथे असूयाच नाही, समदृष्टीच आहे, भेदभाव नाही, त्रिगुण नाही, अशा अनुसूया व अत्रि ऋषींजवळ दत्त हे त्रैमूर्ती रूपाने, सच्चित आनंद रूपाने राहिले. अनुसूयेचे घरी देखा त्रैमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रय ऐका, मूळपीठ श्री गुरूंचे. परब्रह्म साकार करोनी, संत वर्णिती गुण, तयांचे जगावरी अतिगुण. परब्रह्म साकार करोनी, संत वर्णिती गुण, तयांचे जगावरी अतिगुण, तयांचे जगावरी अतिगुण, तयांचे जगावरी अतिगुण. अनुसूया भयतिचे वाटिले अनुसूया भयतिचे वाटिले तिची ऐकून निघाले ब्रह्मा विष्णू शिवतया. तिची ऐकून निघाले ब्रह्मा विष्णू शिवतया. तत्व येऊन जगावरी अतिगुण, तयांचे जगावरी अतिगुण, तयांचे जगावरी अतिगुण. नंद होई वाढणारी, आम्ही जातो पुढे. नंद होई वाढणारी, आम्ही जातो पुढे. बाळी तुम्ही अति झाड सती म्हणे, उडवून तुमचे कोणे. बाळी तुम्ही अति झाड सती म्हणे, उडवून तुमचे कोणे. सते रणती वाळे कोण, सते रणती वाळे कोण, तयांचे जगावरी
त्रिपुराची एक गाणे बोली आत्मरूपी तत्त्वता त्रिपुराची एक गाणे बोली आत्मरूपी तत्त्वता नारायणी भिन्नता गुरुपिता श्रीपाद श्री वल्लभांचे विठ्ठापुरात अवतरण झाले. आपळराजा व सुमती देवींचे घरी श्राद्धाच्या दिवशी अतिथी वेशात श्री दत्तप्रभू भिक्षा मागण्यास गेले. अतिथीला विनमुख पाठवायचे नाही या श्रद्धेने सुमती देवींनी श्री दत्तांना भिक्षा घातली. तिची श्रद्धा व निष्ठा पाहून श्री दत्त प्रसन्न झाले व तिला ज्ञानी व सर्व गुण संपन्न पुत्र होईल असा वर दिला. तोच हा श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार. आपल्या अंध व पंगू भावांना अमृत दृष्टीने पाहून डोळस व तेजपुंज व बलवान केले. आई वडिलांना आनंद देऊन ते यती वेशात कुरवपूरला आले. मनपूर्वक भक्ती करणाऱ्या अंबिकेच्या अज्ञानी मुलाला पूर्ण ज्ञानी केले. मुकम करोती वाचालम अशी श्री गुरुकृपेची प्रचिती दिली. श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी दररोज संगमावर स्नान करावयास जात. तेथे एक परीट रोज त्यांना मनोभावे नमस्कार करीत असे. गुरूंच्या मठात जाऊन अंगण झाडणे, पाणी शिंपणे आदी सेवा तो करीत असे. त्याच्या सेवेने प्रसन्न होऊन व त्याची इच्छा जाणून गुरूंनी त्याला पुढच्या जन्मी म्लेच्छ राजा होशील असा आशीर्वाद दिला व माझी नरसिंह सरस्वती या रूपात परत भेट होईल असे सांगितले. वल्लभेश नावाचा ब्राह्मण श्रीपाद श्री वल्लभांची सेवा करीत असे व नित्य नेमाने मठात ब्राह्मण भोजन करीत असे. एकदा तो व्यापारासाठी जात असता कपट वेशातील चोरांनी त्याला मारून त्याचे द्रव्य चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या श्रद्धेमुळे भक्तजनांचा कैवारी श्रीपाद राव कुरवपुरी पावला त्वरित वेशधारी जटा मंडित भस्मांगी आणि वधिता झाला तस्करा त्वरित. अशा अनंत लीला करीत व भक्तांचा उद्धार करीत श्रीपाद श्री वल्लभांनी अश्विन वद्य द्वादशीस निजानंदी समाधी घेऊन ते गंगेत अदृश्य झाले. कुरवपुराचे अजूनही गुप्त रूपाने वास करतात. जे जन असती भक्त केवळ त्यासी दिसती निर्मळ कुरव क्षेत्र अतुर्बळ असे प्रख्यात भूमंडळी. अजूनही सांगते जळपृष्ठेचे तीर्थाची प्रचिती त्या तिथे गुरु माझे नांदती. अजून सांगते जलकृष्ण अजून सांगते
जलकृष्णेचे तीर्थाची प्रचिती त्या तीर्थे गुरु माझे गुरु माझे गुरु माझे अजून सांगते जलकृष्णे अजून सांगते जलकृष्णे तीर्थाची प्रचिती गुरु माझे गुरु माझे गुरु भक्तासाठी दत्त गुरुचे भक्तासाठी दत्त गुरुचे पुराव पुराव गुरु माझे दया सिंधु तुम्ही परिकल्पना पुढील जन्मी राजा केला दया सिंधु तुम्ही परिकल्पना पुढील जन्मी राजा केला कल्पतरू सम मनोरथाला कल्पतरू सम मनोरथाला संकट से दूर जाते गुरु माझे गुरु माझे भक्त निघाला पूरब पुराणा अरण्यात सोरानी बदला भक्त निघाला पूरब पुराणा अरण्यात सोरानी बदला तुम्ही तिथे तुम्ही तिथे त्रिशूळ हे गुरु माझे गुरु माझे गुरु माझे द्वादशी अश्विनासी श्रीपदवल्लभ पुरासी द्वादशी अश्विनासी श्रीपदवल्लभ पुरासी शरीर अर्थ
जानंदे की शरीर अर्पणी जानंदे की जानंदे पापी जाते गुरुवासे नांदे जाते गुरुवासे नांदे जाते गुरुवासे नांदे श्रीपाद श्री वल्लभांनी अंबिका नावाच्या विप्र स्त्रीला शनी प्रदोष व्रताचे फळ म्हणून वर दिला की पुढच्या जन्मी तुझ्या उदरी आम्ही जन्म घेऊ. त्याप्रमाणे करंज नगरीत श्री नृसिंह सरस्वती यांचे रूपात जन्म घेतला. माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरी एकादशी अवतरले. जन्मताच या बालकाने प्रणवाचा उच्चार केला. 7 वर्षे ते फक्त ओंकाराचाच उच्चार करीत होते. आईला आपले बालक मूक आहे हे पाहून अतिशय वाईट वाटले. त्यांनी आईला मौंजी बंधन करा असे खुणेने सांगितले. गायत्री मंत्र मिळताच मातेने दिलेल्या प्रत्येक भिक्षेनंतर एक वेद म्हणून सर्वांना आश्चर्यचकित केले. मग ते मातेस म्हणाले की तू भिक्षा मागण्याची आज्ञा केलीस म्हणून आम्ही आता ब्रह्मचारी राहून भिक्षा मागू व वेदाभ्यास करून तीर्थयात्रा करू. आईला हे ऐकून फार दुःख झाले. तेव्हा महाराजांनी तिच्या मस्तकावर हात ठेवताच तिला पूर्वजन्माचे ज्ञान झाले व ते बालक म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ स्वामीच आहेत हे कळले. महाराजांनी मातेला अध्यात्म ज्ञान देऊन व तत्वज्ञान सांगून तिचे समाधान केले. संन्यास धर्माचा आदर्श प्रस्थापित करण्यास स्वामींनी काशी क्षेत्री जाऊन श्रीकृष्ण सरस्वतींचे कडून संन्यास ग्रहण केला. शुद्ध द्वितीय पौषामधली आली मंगलतिथी जन्मले श्री नरसिंह सरस्वती. शुद्ध द्वितीया पौषामधली शुद्ध द्वितीया पौषामधली आली मंगलतिथी जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. शुद्ध द्वितीया पौषामधली शुद्ध द्वितीया पौषामधली आली मंगलतिथी जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. करंज ब्राह्मी अंबा माधव करंज ब्राह्मी अंबा उदरी प्रांता अर्थक अभिनव उदरी प्रांता उच्चारुणी ओंकार धीरव उच्चारुणी ओंकार मातृमुखा पतती जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. जन्मले श्री नरसिंह सरस्वती. अम्बे कोटी देव जन्मरे अम्बे कोटी देव जन्मरे नर हरि म्हणुनी नाव ठेवे नर हरि म्हणुनी नाव
ब्रह्म आईच्या कुशीत निघाले, ब्रह्म आईच्या कुशीत निघाले, देव देवता अवकाशात भाव पुराची करती उधळ, भाव पुराची हळले फुलले प्रदोष पूजन, हळले फुलले प्रदोष सूर्य चंद्र हर्षिते जपून सूर्या प्रकाशते, जपून सूर्या प्रकाशते, पश्चिम भार्या हळूच वाही, पश्चिम भार्या. आपण काही कार्य करतो तेव्हा नानांनी हे जे घडवून घेतलं याच्या मागे केवढा मोठा नानांचा आशीर्वाद आहे हे आम्हाला लक्षात आलं, किंवा ते नानाने दाखवून दिलं. किणे काका बहुतेक सगळ्यांना माहिती आहे, गिरणारी जय गिरणारी, गिरणारची प्रदक्षिणा करणारे. यांनी त्यांचं चौल या ठिकाणी एक शिवदत्त मंदिर बांधलं त्यांनी आणि त्याचं निर्माण केलं. तर त्या ठिकाणी त्यांनी ह्या कार्यक्रमाकरता बोलवलं आणि त्या दिवशी हा आपला कार्यक्रम होता. कारण तिथे बाकी मोकळं होतं, सगळं मंदिराचं सगळं उद्घाटन वगैरे सगळं होणार होतं. शेजारी टेंट लावलेला होता आणि त्या टेंट मध्ये सगळे कार्यक्रम चालू होते. आपला संध्याकाळी 6 वाजता हा गुरुचरित्राचा कार्यक्रम होता, जसा आज होतोय तसा. आणि अचानक दुपारी 3 वाजेपासून धो धो पाऊस सुरू झाला. पण आता नानांना प्रार्थना केली, महाराजांना प्रार्थना केली की महाराज हा कार्यक्रम आहे. जेणे काका पण म्हणाले की महाराजांना प्रार्थना करूया. आणि 5-5:30च्या सुमाराला पाऊस थांबला. आपला नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम सुरू झाला आणि पहिली सगळी ही आतापर्यंत जी गाणी झाली हे सुद्धा व्हायला सुरुवात झाली. जन्मले नरसिंह सरस्वती आणि पुन्हा सोसाट्याचा वारा सुरू झाला. इतका जोरात सुरू झाला की टेंटचे ते जे मध्ये खांब लागले होते ते सुद्धा असे उंच उंच वाढले. 4-5 जण असे प्रत्येक जण तो खांब धरून उभा राहिला. आम्ही परत नानांना महाराजांना प्रार्थना करत होतो आणि हे चालू होत. आणि खरंच आशीर्वाद कसा पाठीमागे असतो. जेव्हा हे कडवं सुरू झालं, जपून सूर्या प्रकाशते, जपून सूर्या प्रकाशते, पश्चिम भार्या हळूच वाही, पश्चिम भार्या हळूच वाही, तुला निसर्गा कसली घाई, तुला निसर्गा कसली घाई, दत्तगुरु संगती. बस हे दत्तगुरु संगती म्हटलं आणि एखादं स्विच ऑफ करावं तसं सगळं वादळ वगैरे सगळं एकदम बंद झालं आणि कार्यक्रम पुढे सगळा. तुला निसर्गा कसली घाई, तुला निसर्गा कसली घाई,
दत्तगुरु संगती जन्मते श्री नरसिंह सरस्वती जन्मते श्री नरसिंह सरस्वती जन्मते श्री नरसिंह शुद्ध विद्या पौषाण करनी शुद्ध विद्या पौषाण करनी आदि मंगलती जन्मते श्री नरसिंह सरस्वती जन्मते श्री नरसिंह सरस्वती जन्मते श्री नरसिंह सरस्वती अक्षरशः त्यावेळेला बटन बंद करावं तसं सगळं बंद झालं आणि पुढे सगळे गाणी परत सुरू झाली. श्री गुरुचरित्राच्या 13व्या अध्यायातील ही कथा. कारंजाहून स्वामी महाराज माता पित्यांना दर्शन देऊन गोदावरी तीरावर पोहोचले. तेथे स्नानासाठी जात असता एक विप्र ओटशोळाने त्रस्त होऊन जीव देण्यास जाताना दिसला. महाराजांनी सायनदेवाला आज्ञा दिली की ह्या विप्रास गोडाधोडाचे पंचपक्वानांचे पोटभर जेवण द्यावे. श्री गुरु म्हणती तयासी आमचे वाक्य परियेसी नेऊनी आपले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न. अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राहे सर्वथा. सायनदेवांना आपल्या हातून ब्रह्महत्या तर होणार नाही याची भीती वाटली. अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल. महाराजांनी त्याला आपल्या वचनांवर विश्वास ठेवण्यास सांगितले. गुरु आज्ञा पालन करण्यासाठी सायनदेवाने त्या विप्राला पोटभर जेवू घातले. गुरूंच्या कृपेने तो विप्र व्याधीमुक्त झाला. औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणतात. जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्णे व्याधी गेली तत्क्षणे श्री गुरूंचे कृपादृष्टी. गुरु आज्ञा पालन केल्यामुळे महाराज सायनदेवांवर प्रसन्न झाले व त्याला आशीर्वाद दिला. त्या द्विजास व्याधीमुक्त करून महाराजांनी सद्गुरु आज्ञा पालनाचे महत्व पटवून दिले. पोटशुळाने तडफडतो एक द्विज. पोटशुळाने तडफडतो एक जीव. पोटशुळाने तडफडतो पोटशुळाने तडफडतो एक जीव. व्याधी समविना व्याधी समविना मार्ग न देतो पोटशुळाने तडफडतो पोटशुळाने तडफडतो. नदी किनारे गेला मुंडा बांधून पाठीशी तो नदी किनारे गेला. प्रभूस माऊली कोणी प्रार्थना तत्पर तो मदसाला. प्रभूस माऊली कोणी प्रार्थना
आहा कुठोरे शब्दो मतरे आहा कुठोरे शब्दो मतरे आमतिया करे धामा मरुना बगता दिसती तारा वरुना बगता दिसती तारा मूर्ति गुरुराजो वाचून त्या दिशेला मार्गदर्शक तू आया. शुरारी बळबळतोय कधीचा. शुरारी बळबळतोय वंदन करुणी म्हणे तो गुरुसी नका आळवू पंथ. वंदन करुणी म्हणे तो गुरुसी नका आळवू पंथ. अन्नची पिश समान झाले रात्रंदिवसी कंठ. अन्नची पिश समान झाले रात्रंदिवसी कंठ. ओट सुराची जाती समविना ओट सुराची जाती समविना गुरु म्हणे औषध देव सायं देवा हरी मनोने सायं देवा हरी मनोने भिक्षा घे गुरुवाजो. मृत्यू वाचून त्या दिशेला मार्गदर्शक तू आया. शुरारी बळबळतोय कधीचा. शुरारी बळबळतोय पंचपक्वान्ने षडरसान्ने कैले घरी जाओ. पंचपक्वान्ने षडरसान्ने कैले घरी जाओ. वाढीरे सगळे याद जाते मजबरी विश्वासोनी. वाढीरे सगळे याद जाते मजबरी विश्वासोनी. दत्त दिगंबर योगेश्वर ते दत्त दिगंबर योगेश्वर के श्री नरसिंह गुरुनागा कृपा दृष्टिने भगती तुझ्याची कृपा दृष्टिने भगती तुझ्याची या दिशा
मृत्यू वाचन कृष्णवर्या मार्गदर्शी ज्यांच्यावर श्री गुरुकृपा होते त्यांचे जन्मांतरीचे दोष जातात, मग त्यांच्या देहात व्याधींना थारा कसा राहणार. या अनुभवाने सायनदेवाच्या मनात गुरुभक्ती कायमची रुजली. सायनदेवाने महाराजांची प्रार्थना केली, मी पोटासाठी ज्या यवनाची चाकरी करतो तो फार क्रूर आहे. दरवर्षी तो ब्राह्मणांना घरी बोलवून त्यांचा घात करतो. आता तो माझा सुद्धा घात करील अशी मला भीती वाटते. आपण प्रत्यक्ष त्रैमूर्तीचे अवतार आहात. आपण माझे त्या म्लेच्छापासून रक्षण करावे. कृपा करा, लक्ष ठेवा असे सद्गुरूंना सांगावे लागत नाही. गुरु म्हणती तुझा त्वरे परतविल तो सत्कारे म्हणून करे आश्वासिती. अशी कृपा सायनदेवावर होती म्हणून त्याचा घात करण्यासाठी घरी बोलावणारा यवन राजा धावत गेला ब्राह्मणाजवळी. लोळत असे चरणकमळी म्हणे स्वामी तुची माझा. वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देई तयावेळी. अशी गुरुकृपेची प्रचिती सायनदेवाला आली. सायनदेवाची भक्ती पाहून श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला. संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अति प्रीती. पुत्र पौत्र नांदाल हर्षी गुरु भक्ती वंशोवंशी. वंशवृद्धी निजभक्ती गुरुदेवनी पुनः भेटी. सायनदेवा देव म्हणती गुप्त होती पुढे स्वयं. श्री गुरुदेवा सायनदेवा एकची वर हा द्यावा. परंपरेने कुळात आमच्या घडो तुझी सेवा. देवा सायनदेवा एकची वर हा द्यावा. श्री गुरुदेवा सायनदेवा एकची वर हा द्यावा. परंपरे यवनाची करीतो चाकरी प्रतिवर्षी तो विप्रवराकरी. यवनाची करीतो चाकरी प्रतिवर्षी तो विप्रवराकरी. वंदन तुझला करुणी अग्नि. वंदन तुझला करुणी अग्नि. आग्रह करत कामयशी निर्भय देवा देवा. सायनदेवा
गरुडपिताला सर्पन दंशी गजेंद्र गरुडपिताला सर्पन दंशी गजेंद्र बळीकाराची फाशी दिली बळीकाराची फाशी गुरुवंताला नडी असाका गुरुवंताला नडी असाका यवनाचा देवा सारण देवा गगन कोकणी जरी खरी गेला अंगा मधुरी निघती ज्वाळा गगन कोकणी जरी खरी गेला अंगा मधुरी निघती ज्वाळा मित्र कोणी एक छेदीत बसला मित्र कोणी एक छेदीत बसला यवना लोळता मगचरी समजली यवना लोळता मगचरी समजली कृपा तुझी गुरुदेवा सारण देवा एकच परमात्मा देवा सारण देवा एकच शरणी तवा पुरारी शरणी तवा पुरारी तुझ्या कृपेने संसारी आलो तुझ्या कृपेने संसारी आलो आयुष्य ही तुमच्या गुणात राहो आयुष्य ही तुमच्या गुणात राहो म्हणून निरंतर सेवा सारण देवा एकच परमात्मा सारण देवा एकच परमात्मा रंगले पुराता मुझा रंगले पुराता मुझा करो तुझी सेवा देवा सारण देवा एकच परमात्मा देवा सारण देवा एकच परमात्मा एकच परमात्मा तुझी सेवा अमरापूरला स्वामी महाराजांचे वास्तव्य असताना एका गरीब ब्राह्मणाकडे भिक्षा मागण्यास जात असत. एकदा भिक्षा घेऊन जाताना त्याच्या अंगणात असलेला घेवड्याचा वेल त्यांनी तोडून टाकला. तो वेल त्याच्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा एक आधार होता. ब्राह्मण पत्नीला अतिशय दुःख झाले व ती आक्रोश करू लागली की आता मी माझ्या मुलाबाळांना काय खाऊ घालू. तरी सुद्धा त्या ब्राह्मणाची गुरुनिष्ठा ढळली नाही. तो तारका आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमचे दारिद्र्य दोषी तोची तारीला आमुते.
या अचल निष्ठेमुळे व निष्कांचन वृत्तीमुळे त्याच्या जीवनातील लौकिक दैन्य नष्ट होऊन गुरु कृपांकित राजयोगाचा सुवर्ण कुंभ त्याला मिळाला. अडीअडचणीसाठी प्रापंचिक मनुष्य पैसा अडका वगैरे कोणता तरी आधार जीवापलीकडे सांभाळत असतो, पण सद्गुरु कृपांकित झाल्यावर सद्गुरु चरण व वचन हाच अडचणीत उपयोगी पडणारा अमर्यादित शक्तीचा आधार अशी भावना दृढ होते. सद्गुरूच माझे सर्वस्व आहेत असे जाणून इतर आधारांचा मोह व आसक्ती तुटते. आत्मधन आत्मकल्याण रूपी धनकुंभाची ठेव, आत्मधन व आत्मतृप्ती धनकुंभाची ठेव प्रत्येकाचे अंतःकरणातच असते. त्यावर वासनेचा वेल वाढला असतो व त्याचे मूळ खोलवर रुजले असते. गुरुकृपेने अंतःकरण निर्वसन निष्कांचन झाल्यावर व वासनेचा वेल सद्गुरु कृपेने उपटून टाकल्यावरच त्या कुंभाचे ज्ञान होते. सद्गुरूंची लीला वेल उपटून टाकण्यासारखी बाह्यता कठोर निष्ठुर भासली तरी ती शिष्याचे आत्यंतिक हित साधण्यासारखीच असते. भावार्थ रामायणात एकनाथ महाराज म्हणतात, बाह्य क्रोधाचे निदान अंतरी कृपेचे आयतन, जेवी मातेचा कोप दारुण, हरी ताडण दोष त्यागा. शिष्या तू शिरोमणी बोलत असे सिद्ध म्हणून. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. गुरुचरित्रयाथ बरी, गुरुचरित्रयाथ बरी, केली प्रेरणा तू. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी. होते गुरु धरे दुख रूपे, होते गुरु धरे दुख रूपे, सुगंध कस्तुरे कधी ना लपे. सुगंध कस्तुरी कधी ना लपे. सुख परिताची तपे, सुख परिताची तपे, आम्हाला पूर घ्यावी. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी. सत्तरी एक विप्रंकार, सत्तरी एक विप्रंकार, पत्नीची गुरुसेवक, पत्नीची गुरुसेवक. सत्तरी एक विप्रंकार, पत्नीची गुरुसेवक. जाऊची गुरु त्यांच्या घरी, बाबूची गुरु त्यांच्या घरी, तरी भिक्षा एकत्री. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी बोलतसे सिद्धमुनी. शिष्या तू शिरोमणी. हे बडा तो अंगनाथ, प्रार्थने काले त्या वैदिक. हे बडा
केवळातो अंतरात भिक्षा फेकावे त्यावरी केवळातो सारियाके मोठे भेट सारियाके मोठे भेट गुरु के तिरुपती शिष्यातु शिरोमणी बोलत असे शिरोमणी शिष्यातु शिरोमणी बोलत असे शिरोमणी शिष्यातु शिरोमणी विप्रश्री हरे भाय भाय विप्रश्री हरे भाय आम्ही आता खाऊ काय आम्ही आता विप्रश्री हरे भाय भाय आम्ही आता खाऊ काय विप्रश्री हरे कुंभसा पड़े तेरी धान कुंभसा पड़े तेरी धान मावे न हर्ष मधुरी शिष्या जाऊन तो घे पूजन करते जाऊन तो घे पूजन करते गुरुपुताना वरते श्री गुरुताना वरते जाऊन तो घे पूजन करते श्री गुरुताना वरते पूजन करते वंशवंशी धन संपत्ति वंशवंशी धन संपत्ति ध्यान भक्त शिष्यातु शिरोमणि बोलत असे शिरोमणि शिष्यातु शिरोमणि बोलत असे शिरोमणि शिष्यातु शिरोमणि शिष्यातु शिरोमणि शिष्यातु शिरोमणि गाणगापुरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याची म्हैस वांझ असल्यामुळे तो तिला बेसन घालून माती वाहून नेण्याकरता भाड्याने देत असे व स्वतः भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. भक्तीविना मनुष्य वांझच असतो. जोवर तो असा वांझ असतो तोवर तो आपल्या मूळ जीवन मूल्यांना सामर्थ्याला पारखा होतो व आपल्या कर्माची माती वाहण्यातच सुख मानतो. आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ वाया घालवत असतो. एक दिवस श्री स्वामी महाराज त्याच्या घरी भिक्षेला गेले. ओम भवती भिक्षां देही असा आवाज कानी पडताच ब्राह्मण स्त्री धावतच बाहेर आली. स्वामींना नमस्कार करून पतीची भिक्षा घेऊन येण्याची वाट पाहू लागली. दारात म्हैस पाहून महाराजांनी तिला दुधाची भिक्षा घालण्यास सांगितले. म्हैस वांझ आहे असे सांगताच श्री गुरु निरोपिती तियेसी मिथ्या कावो बोलसी त्वरित जाऊन या म्हैशीसी दोहोनी आणि क्षीर आणा. महाराजांची आज्ञा मानून ती धार काढण्यास बसली. आश्चर्यचकित होऊन तिने कळशी भरून दुधाची भिक्षा महाराजांना अर्पण केली. सद्गुरु वचनांवर विश्वास व निष्ठा ठेवल्याने मनुष्याचे अंतःकरण भक्ती प्रेमरसाने संपन्न होते. त्याच्या अंतःकरणातील अशुद्धींचा वांझपणा नष्ट होऊन भक्ती प्रेमाची दुग्धधारा निर्माण होत असते.
भक्तिहीन जिणे हे वांझपण व दैन्यावस्था होय आणि ही दैन्यावस्था सद्गुरु कृपेनेच नाहीशी होते. श्री गुरुकृपा होय जासी दैन्य कैचे त्या नरासी. श्री महाराजांनी तिला तुमच्या घरी अखंड लक्ष्मी वास करील व तुम्ही पुत्र पौत्रांसह सुखाने नांदाल असा वर दिला. बोल यतीचे माझ्या कानी येती माग्यांनी ओम भवती भिक्षां देती. बोलयतीचे माझ्या खाली, बोलयतीचे माझ्या खाली, येती माझावी ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती. बोलयतीचे माझ्या खाली, बोलयतीचे माझ्या खाली, येती माझावी ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती. गांधापुरी गरीब ब्राह्मण, गांधापुरी गरीब ब्राह्मण, श्री गुरुदेवी भिक्षा येऊन, श्री गुरुदेवी विप्रती मग सांगे गुरुची, विप्रती मग सांगे भिक्षेला देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती. बांध मच्छीचे भाडे घेऊन, बांध मच्छीचे भाडे घेऊन, मिळेल तेची खातो अन्न, मिळेल तेची खातो अन्न. गिराघी आत पडून, गिराघी घरात नाही काही, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती. अमृत दृष्टी टाकून म्हशीवरी, अमृत दृष्टी टाकून श्री गुरु म्हणती, विप्रत्रिये परी श्री गुरु म्हणती. तो बोली आणि मूठ म्हशीते, तो भिक्षा मुठाची देई, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती. आज्ञा पाळून हंसत तो गिरी, आज्ञा पाळून चमत्कार पहा तू निराळे, चमत्कार पहा. नमस्कार मग करून गुरुला, नमस्कार मग करून गुरुला, भिक्षा मुठाची कटकी, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती, ओ भवती भिक्षां देती. उमसी ग्रामाची महती व महान तपस्वी व योगी श्री त्रिविक्रम भारती यांची महती व त्यांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी
दिलेले विश्वरूप दर्शन या प्रसंगाचे वर्णन करणारे हे गीत. कुमसी ग्रामात त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी राहत असत. ते भगवान नरसिंहांची नित्य मानस पूजा करीत असत. त्याने गाणगापुरात राहणाऱ्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कीर्ती ऐकली. संगमावर नित्य स्नानास जाताना महाराज पालखीत बसून राजेशाही थाटात जात असत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमाही असे. हे सर्व ऐकून त्रिविक्रम भारतीच्या मनात शंका निर्माण झाली. हे यती असून आपल्या संन्यास धर्माविरुद्ध वर्तन कसे करतात? हे कसले संन्यासी? सद्गुरू हे देहधारी सामान्य मनुष्य नसून ते त्रैमूर्तीचे अवतार व विश्वरूप असतात. त्यांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी महाराजांनी लीला केली. ध्यानात बसल्यानंतर त्रिविक्रमास भगवंताचे दर्शन होईना. पालखीत बसलेल्या स्वामींचे जागी त्यांना आपल्या इष्टदेवतेचे दर्शन झाले. सर्वच लोक दंडधारी दिसू लागले. समस्त रूपे एके परी दिसताती दंडधारी, कवण लघु कवण थोरी, न कळे त्या त्रिविक्रमा. त्यांचा भ्रम दूर झाला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, या लागी गुरुते मनुष्य बुद्धी, पाहो नये त्रिशुद्धी, ऐशिये भावार्थ बुद्धी, सहजे चित्तशुद्धी सत्शिष्या. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्रिविक्रम भारतीस वर दिला, तुझं लाभेल परमार्थ, होईल ईश्वरी ऐक्यता, ऐसे म्हणून श्री गुरुनाथ निघाले आपुल्या निजस्थाना. पुढे ते महाराजांचे पट्ट शिष्य झाले. जय जय गुरुबर स्वामी, जय जय सद्गुरु. याची पण त्याच दिवशी म्हणजे चौलला कार्यक्रम झाला त्या दिवशी हा सगळा प्रकार झाला. आणि हे शेवटचं गाणं होतं आणि हे म्हणत होतो. तर त्याच वेळेला पंढरपूरचे R.D. देशपांडे म्हणून त्यांचं ते असे उठून जायला लागले बाहेर आणि सगळं आपला बस. याच्यानंतर भैरवी होती, भैरवी झाली आणि ते धावतच आले आणि ते म्हणाले की संजू भैया, तुम्ही हे म्हणत होते ना, तेव्हा मला कुंभसीहून रघुनाथ प्रसादांचा फोन आला. रघुनाथराव म्हणजे त्रिविक्रम भारतीच्या 7व्या वंशातले. त्यांनी आता कुंभसीला सगळं तिथे भक्तनिवास वगैरे सगळं केलेलं, आजकाल ते तिथे बघतात. तर ते म्हणाले की संजू भैया कोण काय वगैरे त्यांनी सगळं सांगितलं की असा असा गुरुचरित्राचा कार्यक्रम चाललाय आणि आता हा त्रिविक्रम भारतीचाच गीत चालू आहे म्हणून. अरे म्हणे त्यांना नंतर माझ्याशी बोलायला सांगा. आणि नानांची कृपा की नंतर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि मग पुढे आम्ही त्यांनी त्या दिवशी विश्वरूप दर्शन महाराजांनी त्रिविक्रम भारतींना दिलं. तिथे तो उत्सव असतो आणि त्याच दिवशी मग हा गीत गुरुचरित्राचा कार्यक्रम कुंभसी या ठिकाणी तेव्हा झाला. मग तर हे असंच नाना घडवून होतं. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती, जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती, जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती, जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती. क्षमा करा मी शरणालो तुझ, क्षमा करा मी शरणालो तुझ त्रिविक्रम भारती. जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती, जय जय गुरुवर स्वामी, जय 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 सद्गुरु मूर्ती. श्री गुरु का महिमा ऐकून नमोनाथ, श्री गुरु का महिमा ऐकून नमोनाथ, श्री गुरु का महिमा ऐकून नमोनाथ रामाधिपती, श्री गुरु का महिमा ऐकून नमोनाथ रामाधिपती. पवित्रम के ग्राम करावे मती करा बसते, पवित्राम के ग्राम करावे मती करा बसती, पवित्राम के ग्राम करावे मती करा बसती.
मंगलवाद्ये चतुरंगसेना मंगलवाद्ये चतुरंगसेना राजा हो तुझी शिंके मध्ये सद्गुरुमूर्ती वासिनी आरती शिंके मध्ये सद्गुरुमूर्ती वासिनी आरती शिंके मध्ये सद्गुरुमूर्ती वासिनी आरती चतुर्थाश्रमात अंबकशाला दाखवितो भाग्यती चतुर्थाश्रमात अंबकशाला चतुर्थाश्रमात अंबकशाला दाखवितो भाग्यती पाहुणी तुला करणी दानत पाहुणी तुला करणी दानत त्रिविक्रम भारती करुण विचार मान कैसला विक्रम भारती करुण विचार मान कैसला विक्रम भारती शिंके मध्ये अधिगुरुवर अनकटी नरहर मूर्ती शिंके मध्ये अधिगुरुवर अनकटी नरहर मूर्ती चमत्कार दासिया गुरु ने चमत्कार दासिया गुरु आगे से बचती नचगानो भुलना नचगानो भुलना के नचगानो भुलना गुरु दया धना गुण माते घालुनिया पोथी गुरु दया धना गुरु दया धना गुण माते घालुनिया पोथी सातांगी जन्मा सातांगी जन्मा दर्शया समाचाते क्षमा करामी शरणालो क्षमा करामी शरणालो त्रिविक्रम भारती जय सद्गुरु जय गाणगापुरात महाराजांनी आपल्या सर्व शिष्यांना बोलवले व सांगितले की आमची फार प्रसिद्धी झाली आहे, यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. श्री शैल्यावर जाऊन तेथेच गुप्त रूपाने राहावे असा आम्ही निर्धार केला आहे. जाताना त्यांनी भक्तांच्या मनोकामना पूर्तीसाठी आपल्या निर्गुण पादुका प्रसाद म्हणून तेथेच ठेवल्या. जे भक्त असती माझे प्रेमी त्यासी प्रत्यक्ष दिसो नयनी लौकिक मते अविद्या धामी जातो श्री शैल्य यात्रेसी.
शेवंतीच्या पुष्पांच्या आसनावर बसून श्री गुरु वद्य प्रतिपदेस बहुधान्य संवत्सरी पैलतिरी गेले व कर्दळी वनात अदृश्य झाले. खूण म्हणून प्रसादाची शेवंतीची व जाईची फुले परत आली. महाराजांनी शोक करणाऱ्या सर्व शिष्यांना आश्वासन दिले की आम्ही गुप्त रूपे निर्गुण पादुकांच्या रूपात येथेच आहोत व आशीर्वाद दिला की जे लोक माझी मनोभावे भक्ती करतील, माझे गुणगान गातील, त्यांचे दारिद्र्य जाऊन ते पुत्रपौत्रांसह सुखाने नांदतील. जे माझे चरित्र ऐकतील त्यांना संपत्ती व संततीचा अखंड लाभ होईल. लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो, भक्तजना घरी बसतो निर्धार धरा मानसी. श्री स्वामींचा हा संदेश म्हणजे सद्गुरु पीठे, तीर्थक्षेत्रे, संत समाधी स्थाने ही सदैव जागृत, चिन्मय, तारक व मार्गदर्शक असून त्यातील तेज व सामर्थ्य आपल्या उपासनेने आपण प्रगट करायचे आहे याची सतत प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथाने दिलेला हा संदेश म्हणजे गुरुचरित्राचे सार असून सद्गुरु व सत्शिष्य यांच्या संबंधाचे पवित्र दर्शन आहे. चला सारे गुरुगुण गाऊ, गुरु नामात रंगून जाऊ. चला सारे गुरु गुण गाऊ, चला सारे गुरु गुण गाऊ, चला सारे गुरु गुण गाऊ, चला सारे गुरु नाम गुण गाऊ, गुरु नाम गुण गाऊ, चला सारे गुण गाऊ, चला सारे गुण गाऊ, चला सारे गुण गाऊ. कोमल पत्र से तरुजताय, कोमल पत्र से तरुजताय, कालनी भक्तांची कालनी भक्तांची निरूपण नाभिका, निरूपण नाभिका, प्रसाद मुक्ते गुणेची पाठरू, प्रसाद मुक्ते गुणेची पाठरू, चला साखरे नंदी नर हरि सिद्ध, साखरे नंदी नर हरि सिद्ध, रूपे अंतरंगी चौधे घेरूनी पवित्र घेरूनी पवित्र म्हणती मठात पादुकाते, चला सारे गुरु गाऊ, चला सारे गुरु गाऊ.
परतला तो शिक्षक समुदाय परतला तो शिक्षक समुदाय तो मधी किसे गुरुराय तो मधी किसती गुरुराय बंधुनी मदत सद्गुरु से पाया बंधुनी मदत सद्गुरु से पाया लादले भक्त नाचू गारू चला सारे गुरु गुण गारू सारे गुरु गुण गारू सारे गुरु गुण गारू श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ वासुदेवानंद वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ श्री वल्लभ नरहरि दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथ वल्लभ नरहरि दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती दिगंबरा वासुदेवानंद
श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्रीमद परमहंसराय भागवत श्री चैतन्यानंद महाराज नर्मदा माता अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.